नमस्कार. महा MTV मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर तेजस परब व्हिडिओग्राफी मॅनेज करतायत. आणि पहिल्या प्रथम मला आपल्या सगळ्यांची क्षमा मागायची आहे. मी जवळजवळ 8 ते 10 दिवस नव्हतो कनेक्टेड, आणि त्याचं कारण मी सध्या मुंबईत नाहीये, काही कारणाने पुण्याला आलोय. इथे जरा सेटअप बरोबर मिळालेलं नव्हतं, पण आता आपण रेग्युलरली सुरू करणार आहोत. आणि ते सुरू करायचा मी मनात विचार आणला, आणि काय भयंकर गोष्ट पश्चिम आशियात होत चालली आहे ते आपल्याशी आता डिस्कस करायचं आहे. आज पहाटे इस्रायलने इराणवरती प्रचंड हल्ला चढवलेला आहे. बरेच दिवस इस्रायलचे पंतप्रधान सांगत होते, बेंजामिन नेतान्याहू, की इराण आम्हाला चिरडून टाकायकरता स्वतःचं आण्विक शक्ती वाढवतंय, अणुबॉम्ब तयार करायला घेतंय. आम्ही हा अणुबॉम्ब तयार होऊच देणार नाही. या अगोदर अनेक लोकांनी अणुबॉम्ब करायचा प्रयत्न केला होता इस्रायलच्या विरुद्ध. गद्दाफी लिबियाचा त्यांनी केला होता, इराकचा सद्दाम हुसेन त्यांनी केला होता, सिरियाचा बशार अल असाद आणि हफीज अल असाद या दोघांनी अणुबॉम्ब करायचा प्रयत्न केला होता. परंतु प्रत्येक वेळेला इस्रायलने त्यांचे जे न्यूक्लिअर रिएक्टर होते ते आहे तसेच ते बांधले जात असतानाच उडवून लावले होते. इराकचा ओसिरॅक नावाचा रिएक्टर होता, तो उडवून लावला होता. सिरियाचा एक रिएक्टर होता, तो उडवून लावला होता. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही इस्रायलच्या विरुद्ध कोणालाही अणुबॉम्ब तयार करू देणार नाही. आणि हे बोलत असतानाच इस्रायलकडे अणुबॉम्ब आहे हे ते ऑफिशियली मंजूर करत नाहीत, परंतु सगळ्या जगाला माहिती आहे की इस्रायलच्या दक्षिणेला नेगेवचं जे वाळवंट आहे तिथे डिमोना नावाची जी जागा आहे तिथे इस्रायलने आपलं अणुबॉम्ब विकसित केलेला आहे. त्यामुळे इस्रायलकडे अणुबॉम्ब आहे. आणि त्यांनी अर्थातच त्यांचे जे सगळे अरब शेजारी आहेत आणि जे त्यांचे जे शत्रू आहेत त्यांना सांगितलं होतं की तुम्ही फार जरी जास्ती ऍडव्हेंचर केलं तर आमच्याकडे अणुबॉम्ब आहे, तुमच्याकडे नाही. इराणला सारखं वाटत होतं की आपल्याकडे अणुबॉम्ब असावा म्हणजे आपण तो इस्रायलवर टाकू. आणि इस्रायलचे सर्वोच्च नेते अली खामेनी जे सध्या आहेत त्यांनी खूप कल्पना केल्या होत्या की आम्ही इराणमध्ये अणुबॉम्ब डेव्हलप करतोय आणि आम्ही इस्रायलला चिरडून टाकू. त्यांची जी सैन्याची अत्यंत कडवी डिव्हिजन आहे कमांडोची, त्याला ते अल कुद्स डिव्हिजन असं म्हणतात. अरबी भाषेमध्ये कुद्स हे जेरुसलेमचं नाव आहे. येरुशलेम हा हिब्रू शब्द आहे, ते अरबी लोक त्याला अल कुद्स म्हणतात. अल कुद्स म्हणजे पवित्र शहर. तर त्या अल कुद्स नावानेच त्यांनी डिव्हिजन तयार केली होती. आणि इराणी रिव्होल्युशनरी गार्ड कोर IRGC ही त्यांची जी सैन्याची सर्वोच्च तुकडी आहे त्याचे कमांडर हे डायरेक्ट अली खामेनीच्या हाताखाली असतात आणि अली खामेनीला डायरेक्ट रिपोर्ट करतात. त्या कमांडर आपल्याला आठवत असेल की कासिम सुलेमानी म्हणून त्यांचा जो कमांडर होता त्याला इस्रायलनी आणि अमेरिकेने, खरं म्हणजे यावेळेला अमेरिकेने केलं होतं, पण ड्रोन अटॅक करून त्याला मारून टाकला होता. तसंच आज पहाटे त्यांचा आत्ताचा जो कमांडर होता त्याचं नाव होतं हुसेन सलामी. जनरल हुसेन सलामी, या हुसेन सलामीला त्यांनी मारून टाकलं. इराणच्या न्यूज सर्व्हिसनीच ही बातमी दिली आहे. आता हा हुसेन सलामी कोण होता माहितीये का? आपल्याला आठवत असेल की जेव्हा हसन नसरल्ला हा हिजबुल्लाचा कमांडर इस्रायलने सिरियामध्ये त्याला मारून टाकला, दमास्कसमध्ये, दमिश्क त्याचं नाव, दमिश्क हे शहराचं नाव. तर तेव्हा त्याच्या शोकसभेचा संदेश द्यायला इराणच्या सगळ्या सर्वोच्च नेत्यांसह सगळेजण तिथे उभे राहिले होते. आणि 23 फेब्रुवारीला, याच वर्षीच्या 23 फेब्रुवारीला त्यांनी खूप वल्गना केल्या होत्या की आम्ही याचा बदला घेऊ, अमुक करू. त्या वल्गना करणारा होता हा आज जो मेला तो हुसेन सलामी. त्या हुसेन सलामीलाच मारून टाकलेलं आहे कोणी? इस्रायलनी. आज सकाळी जे हल्ले झाले हे हल्ले संपूर्ण इराणभर झालेले आहेत. तेहरानवर प्रत्यक्ष झाले कारण तिथे आर्मीचे कमांडर्स होते, मिलिटरीचे कमांडर्स होते, त्यांना मारून टाकलं. आणि इराणचे जिथे जिथे आण्विक क्षेत्र आहेत, जिथे जिथे इराण आपल्या अण्वस्त्राचं डेव्हलपमेंट करतंय त्या सगळ्या शहरांवरती सायमल्टेनियसली मिसाईल आणि बॉम्बिंगचे हल्ले झालेले आहेत. ड्रोन, मिसाईल जे काही इस्रायलने पाठवलंय त्या सगळ्यांनी तिथे नुसता सत्यानाश मांडलेला आहे. कुठे? इराणमध्ये, सगळ्या इराणभर. तेहरान त्यांची राजधानी, तिथे हल्ले झाले. पाराचीन नावाचं एक शहर आहे इराण तेहरानच्या जवळ, तिथे हल्ले झाले. अराक, फोर्डो, नतांजला तर त्यांचं प्युरिफिकेशन सेंटर आहे, तिथे ते युरेनियम तयार करत होते. सगंध
याझ्द हे त्यांचं पवित्र शहर. याझ्द हे शहर इराणमध्ये जिथे पारशी लोकांचा धर्म सुरू झाला. याझ्द हा शब्द बाय द वे यज्ञ या शब्दानं आलेला आहे. पारशी लोकांची जी अग्निपूजा होती ती आणि आपल्या लोकांचा यज्ञ हे सिमिलरच होते. तर या याझ्दवरती पण हल्ला झालाय. आणि बू शहर, त्याच्या दक्षिणेला बू शहर नावाचं एक, त्या शहराच्या भोवती सुगंधी फुलांच्या बागा होत्या. बू म्हणजे वास, सुवास. तर त्याचं नावच बू शहर पडलं होतं. पण त्या बू शहरमध्ये इराणचा आण्विक क्षेत्राचं फार मोठं सेंटर आहे. तिथेही हल्ले झाले. म्हणजे इस्रायलने इराणच्या सगळ्या आण्विक क्षमतांवरती एकत्र हल्ले केलेत, एकाच वेळेला हल्ले केलेत. आणि हा फार भयंकर मोठा हल्ला इराणवरती झालाय असं मानलं जातं. इराणचे किती महत्वाचे लोक या हल्ल्यांमध्ये मेलेत त्याचं यादी घेतली तर अली शाम खानी हा त्यांचा इंटरनल सिक्युरिटीचा जो प्रमुख होता, जो पुन्हा खामेनीला रिपोर्ट करतो, त्याला मारून टाकलं. मोहम्मद मेहदी तेहरानची आणि फरदून अब्बासी हे दोघ जण इराणचे आण्विक अणुशास्त्रज्ञ आहेत. आपल्याकडे कसं होमी भाभा त्यांचाही खूनच केला सीआयएनी, नंतर विक्रम साराभाई त्यांचाही खून झाला, आणि इतर जे आपले शास्त्रज्ञ होते आण्विक शास्त्रज्ञ, त्या सगळ्यांच्या बरोबरीचे इराणमधले हे शास्त्रज्ञ, त्या दोघांनाही मारून टाकलं. ही जी आणखीन एक मेजर जनरल मोहम्मद बारुदी यांना सुद्धा मारून टाकलं. हे सगळी लोक इराणच्या सैन्याचे प्रमुख नेते होते. आणि यांना मारल्यानंतर तिथे एक पोकळी निर्माण झाली आहे. आण्विक शास्त्रज्ञ, अणुशास्त्रज्ञांना मारल्यानंतर हे अणु प्रोग्राम चालवणार कोण, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि अर्थातच अली खामेनींनी गर्जना केली आहे की याचा बदला आम्ही घेऊ, अमुक करू तमुक करू. ते इराण नेहमीच करतं, म्हणजे अशी गर्जना करतातच ते लोक. परंतु हा फार भीषण हल्ला झालेला आहे. ताबडतोब इराणची जी एअर स्पेस होती, म्हणजे हवाई हद्द, ती सगळी बंद झाली. इराण, इराक, मध्ये पश्चिम आशियातले इतर देश, त्यांनी सगळ्यांनी आपली एअरस्पेस बंद केली आहे. एअर इंडियाची काही विमानं दिल्लीहून आणि मुंबईहून जी युरोपकडे चालली होती, 15 विमानं परत फिरवण्यात आली आहे, कारण एअरस्पेसच बंद झाली. इराणवरनं जाता येत नाही, आता नवीन जागून जायला लागेल. याच ठिकाणी आठवण येते, काल एअर इंडियाचं विमान अहमदाबादला दुर्घटनाग्रस्त झालं. जवळजवळ 250 ते 300 लोक त्यात शहीद झाले. त्यात त्यांनी हुतात्म्य पत्करलं. हा अपघात कसा झाला याच्याबद्दल अजून काही बातम्या नाही आहेत, पण केवळ 30 ते 40 सेकंदात विमानाचा स्फोट झाला. त्यावरनं याच्यात घातपात नसेलच असं आपल्याला म्हणता येत नाही. त्या सगळ्या हुतात्म्यांना इथे मी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि जर याच्यात काही घातपात असला तर अर्थात नरेंद्र मोदींनी सांगितलंच आहे की याच्या पुढे काहीही घातपात भारतावरती झाला तरी त्याची शिक्षा पाकिस्तानला भोगावीच लागणार आहे, आणि ती त्याच्या दसपटीने भोगावी लागेल, हे निश्चितच. हा एक मुद्दा आहे. परंतु पश्चिम आशियामध्ये हे जे युद्धाचे ढग आता येऊन घातले, त्यांनी ताबडतोब जगभरातली स्टॉक एक्सचेंज खाली गेलेली आहेत. तेलाची किंमत ऑलरेडी 7% वाढलेली आहे, 7% वाढलेली आहे. आणि एकूण महागाईचा आगडोंब उसळेल अशी शक्यता आहे. सगळं जग आता श्वास रोधून बसलेलं आहे. त्याचं कारण असं की इराण बरोबर चीन आणि रशिया आणि उत्तर कोरिया या देशांनी आम्ही इराण बरोबर राहू अशी जाहीर घोषणा केलेली आहे. इकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की इराणनी बदल्याच्या कारवाईमध्ये जर इस्रायलवरती हल्ला केला तर अमेरिका त्यात उतरणार आहे. कालच आपल्याला जर आठवत असलं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी पश्चिम आशियातल्या आपल्या अमेरिकन लोकांना, आपल्या कुटुंबांना परत स्वदेशी पाठवा अशी जाहीर वाच्यता केली होती, कारण त्यांना माहित होतं की इस्रायल आता इराणवर हल्ला करणार आहे. एक नवीन युद्ध आता सुरू झालंय. त्या युद्धाचा फायदा अर्थात आपला प्रतिस्पर्धी पाकिस्तान घेऊ पाहतोय, कारण इराणवरती जर पूर्वेकडनं हल्ला करायचा झाला तर अमेरिकेला पाकिस्तानमध्ये जे नूरखान बेस होता ना, एअरबेस रावलपिंडी शेजारी, जो आता म्हणतात की अमेरिकेच्याच ताब्यात आहे, तिथलं जे हवाई केंद्र आहे तिथे आता पाकिस्तान्यांना परमिशनच नाही, अमेरिकाच तिथनं ऑपरेट करते. तिथून त्यांना इराणवरती हल्ला करायचा असेल, ज्याप्रमाणे अफगाणिस्तानवरती हल्ला करण्याकरता पाकिस्तानने अमेरिकेची मदत केली, तद्वतच आता इराणवर हल्ला करण्याकरता सुद्धा पाकिस्तान अमेरिकेची मदत करणार. इराण इस्लामी देश आहे, अफगाणिस्तान इस्लामी देश आहे, तरी सुद्धा पाकिस्तान स्वतःला इस्लामी देश म्हणवतो. तो इस्लामी लोकांना मारण्याकरता पुढे आलेला आहे. इराणच्या बाबतीत तर त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, कारण ते सगळे शिया लोक आहेत, आणि शिया लोकांना तर त्याला पाकिस्तानमध्ये वाजिबुल कतल म्हणतात. वाजिब म्हणजे योग्य, उल कतल म्हणजे मारणं, म्हणजे मारायला योग्य अशी जमात जी आहे ती म्हणजे अहमदी, शिया, काफिर हे सगळे आहेत. त्यामुळे पाकिस्तान होल हार्टेडली मदत करेल, आणि ती त्यांनी करावी म्हणूनच पाकिस्तानचे फील्ड मार्शल, म्हणजे फील्ड मार्शल त्यांनी स्वतःलाच पदवी घेतली,
त्या गृहस्थाला अमेरिकेने आर्मी डे परेड करता प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलेला आहे. हे याच्या आधी फक्त दोनदा अमेरिकेने केलं होतं. एकदा मुशर्रफला बोलवलं होतं, त्याच्या आधी जिया-उल-हकला बोलवलं होतं. आणि प्रत्येक वेळेला जिया-उल-हकला बोलवलं तेव्हा अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेला घुसायचं होतं. मुशर्रफना बोलवलं तेव्हा सुद्धा हाच प्रकार होता. आता पुन्हा हेच करू घातलेत, कारण यावेळेला ट्रम्प यांना पूर्णपणे इराणवरती हल्ले करून इराणचा न्यूक्लिअर प्रोग्राम थांबवायचा आहे, इराणची नांगी मोडायची आहे. त्याचं एक कारण हे पण आहे, आपण वाचलं असेल, अमेरिकेमध्येच लॉस एंजिल्समध्ये जे दंगे झालेले आहेत, जे तिथल्या घुसखोरांनी दंगे सुरू केलेत, तेच दंगे आता अमेरिकेतल्या 60 शहरांमध्ये पसरलेत असं सांगण्यात येतं. ट्रम्प यांनी लॉस एंजिल्समध्ये नॅशनल गार्ड आणि पोलीस आणि सैन्य म्हणजे मरीन्स म्हणजे कमांडोज हे मिळून 7,000 सैन्य तिथे पाठवलेलं आहे. एवढं सैन्य तर अमेरिकेचं सिरिया आणि इराकमध्ये सुद्धा नाहीये. म्हणजे त्याच्याहून जास्त सैन्य त्यांना अमेरिकेत शांतता आणण्याकरता लागतं. याचा अर्थ अमेरिकेत परिस्थिती फार गंभीर आहे. आणि अशी गंभीर परिस्थिती स्वदेशात असली की नेहमीच कुठल्या तरी बाहेरच्या शत्रूवरती हल्ला केला की सगळं देशाचं लक्ष तिकडे जातं. याच्या आधी अमेरिकेने असा प्रकार केला होता, जेव्हा रोनाल्ड रिगन यांनी कॉन्ट्रा रेबल म्हणून दक्षिण अमेरिकेतल्या रेबलना मदत करायला इराणची मिळवणी केली होती. आणि ती केस जेव्हा पुढे आली तेव्हा अमेरिकेने एक बारकासं बेट होतं ग्रॅनडा म्हणून, त्याच्यावर हल्ला करून ते जिंकून घेतलं. म्हणजे एखाद्या हत्तीने एखाद्या मुंगीवर हल्ला करून मुंगीला हरवल्याची ग्वाही फिरवावी, तसा प्रकार तेव्हा झाला होता. आताही कदाचित तेच चालू असेल. ट्रम्प यांची इच्छा अनेक होती. त्यांना बांगलादेश नंतर भारत पाकिस्तान युद्ध तरी सुरू व्हावं, असे बऱ्याच गोष्टी त्यांना वाटत होत्या. तसं काही होत नाहीये. इस्रायलची ऑपरेशन आर्ये ओले या हिब्रू शब्दांचा अर्थ रायझिंग लायन असा होतो. आर्य म्हणजे लायन, ओले म्हणजे रायझिंग केलं. तसंच इस्रायल बहुतेक आता इराण विरुद्ध करतोय. भारताची भूमिका याच्यात काय असेल, तर भारताची इच्छा ही लढाई होऊ नये अशीच आहे. कारण इराण हा भारताचा मित्र देश आहे. इराण पाकिस्तानचा शत्रू देश आहे, हे त्यातलं आणखीन एक कारण आहे. आणि आपण इराणचं तेल घेतो. या युद्धामुळे आपल्या तेलाच्या सप्लायमध्ये खंड पडतो, तेलाच्या किमती वाढतात. त्यामुळे देशाच्या विकासाकरता लागायचा जो पैसा असतो तो तेल आणण्यामध्ये जास्त खर्च होतो. त्यामुळे हे युद्ध जितक्या लवकर थांबेल तितक्या लवकर ते आवश्यक आहे. एक अनेक गोष्ट आपल्या निदर्शनास आणायची आहे की युद्ध जरी इराणमध्ये झालं तरी संपूर्ण पर्शियन आखात आणि लाल समुद्र, जिथे हुती लोकांनी आधीच उपद्रव मांडलेला आहे, या सगळीकडे जे तेलाची वाहतूक होते त्या तेलाच्या टँकरच्या इन्शुरन्सच्या किमती तिपटीने चौपटीने वाढतात, कारण धोका असतो म्हणून. आणि ती किंमत शेवटी तुमच्या आमच्या मोटारीमध्ये आणि स्कूटरमध्ये पेट्रोल घालताना आपणच देत असतो. तेव्हा दिवस कठीण येणार आहेत. आपण तयारीत असलं पाहिजे. आणि अशा प्रकारचे हल्ले भारतात होणारच नाहीत असं आपण म्हणू नये. कारण एअर इंडियाचं विमान पडलं, ते कशाने पडलं यातून आपल्याला कळलेलं नाहीये. बघूया काय होतं ते. ज्याप्रमाणे काही नवीन नवीन घटना होत राहतील तेव्हा मी आपल्या पुढे येणारच आहे. आता इथे सुरू झालेलं आहे. इस्रायलने एक मात्र केलंय. इराणची जी इथे त्यांनी पिरांज नावाच्या एका गावी त्यांनी बॅलिस्टिक मिसाईलचा साठा केला होता, तो सगळा साठाच उडवून दिला. तिथे प्रचंड स्फोट होत आहेत. म्हणजे याचा अर्थ इस्रायलच्याकडे किती बारीक माहिती होती इराणची हे आपल्या लक्षात येईल की कुठे हल्ले करायचे त्यांच्याकडे संपूर्ण प्लॅन तयार होता. एकाच क्षणी सगळी विमानं सुटली, सगळे ड्रोन्स आणि सगळे मिसाईल वापरून इस्रायलने इराणवरती जबरदस्त हल्ला चढवलाय. त्या हल्ल्याचं प्रत्युत्तर इराण काय देतोय हे सगळं जग श्वास रोधून बघणारच आहे. बघूया आता पुढे काय होतं ते. जसजशी नवीन माहिती मिळेल तशी मी ती आपल्याकडे आणतच जाणार आहे. हा हल्ला का होतो हे लक्षात घ्या. इराण पॅलेस्टिनी लोकांना मदत करण्याकरता हा सगळा प्रकार करत होता. त्यांचा काही पॅलेस्टिनी लोकांशी संबंध नाहीये. परंतु पॅलेस्टिनी लोकांना मदत केली तर अरब जगामध्ये आपली प्रतिष्ठा वाढते असं इराणला वाटतं. म्हणून इराण तिथे घुसू पाहत होता. परंतु याच्यानी पॅलेस्टिनी लोकांची परिस्थिती गंभीर होणार आहे, कारण इस्रायल काही त्यांना सोडणार नाहीये. असं असून सुद्धा भारतातले काही विद्वान लोक अजूनही पॅलेस्टाईनी लोकांची तळी उचलायला मागे पुढे पाहत नाहीत. त्यांना कळतच नाही नेमकं काय चाललंय. आताच त्यातल्या काही लोकांनी सांगितलंय आम्ही टाटाच्या प्रॉडक्टवर बहिष्कार घालणार आहोत, कारण टाटा जे काही काम करतं त्यांनी पॅलेस्टाईनी लोकांच्या विरुद्ध काम होतं, असं काहीसं त्यांनी आर्ग्युमेंट दिलेलं आहे. माझी या सगळ्या आंदोलनकर्त्यांना अगदी सांगणं आहे की या सगळ्यांनी पॅलेस्टाईनमध्ये जाऊन तिथे लोकांना मदत करावी. ते करणार नाहीत. त्यांना भारतात राहायचंय, भारतीय लोकशाहीचे फायदे घ्यायचे आणि इथून नुसतं पॅलेस्टाईनच्या नावाने ओरडत बसायचंय. आणि आपलं बॉलिवूड काय, ते लगेच धावतीलच ऑल आईज ऑन गाझा वगैरे म्हणायला. ऑल आईज ऑन पहलगाम म्हणले नव्हते कधी, कारण ते त्यांच्या तोंडून निघायचंच नाही कधी.
ही जी जमात आपण पाळून ठेवली ना, आपणच त्यांचे चित्रपट पाहतो. आपण शहाणपणा बाळगून हे सगळं बंद केलं पाहिजे. यांना यांची जागा दाखवून देणं अत्यंत आवश्यक आहे. असो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं कमेंट्स आणि आपले लाईक्स आमच्याकडे येऊ देत. नमस्कार आणि धन्यवाद.